नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे आपले रिमेनिंग प्रॅक्टिस सेट 1.3 ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे 6. तर लक्ष द्या काय दिलेलं आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये इन अ ट्रॅपेझियम ABCD साइड AB दिलेली आहे पॅरलल कोणाला CD ला. त्याच्यानंतर डायगोनल AC आणि BD एकमेकाला इंटरसेक्ट करतात ऍट पॉइंट O. तर आपल्याला AB ची लिंक दिलेली आहे, DC ची लिंक दिलेली आहे, OB ची लिंक दिलेली आहे, देन फाइंड करायला सांगितलं आपल्याला OD. तर या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ज्या पण वेळेस आपल्याला ट्रॅपेझियमवर आधारित क्वेश्चन असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हा जो वरचा ट्रायंगल आहे COD सिमिलर दाखवायचा AOB सोबत. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की ते दोन ट्रायंगल काय दाखवावं लागतील, सिमिलर दाखवावं लागतील. त्याच्यानंतर त्याच्या साइड आपल्याला काय लिहावं लागतील, प्रोपोर्शन मध्ये लिहावं लागतील. त्याच्यानंतर काय करणार बघा आपण की आपल्याला गिवन मध्ये काय दिलेले की गिवन मध्ये आपल्याला दिलेले आहे की इन ट्रॅपेझियम साइड AB पॅरलल दिलेला आहे साइड DC ला. तर बघा ही जी साइड आहे AB पॅरलल आहे कोणाला, CD ला. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की हे पॅरलल आहेत, तर ही जी आहे लाईन BD ही काय होईल, त्याची ट्रान्सव्हर्सल. म्हणजे या ठिकाणी लिहिणार आपण की साइड BD इज देअर ट्रान्सव्हर्सल. तर बघा या ठिकाणी काय लिहिणार आपण की हा जो अँगल आहे CDO आणि अँगल DBA हे काय होतील, इंटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार अँगल CDB कॉन्ग्रुएंट अँगल DBA आणि हे कोणतं अँगल येतं, इंटेरियर अल्टरनेट अँगल. त्याच्यानंतर याच अँगलला आपण CDO देखील लिहू शकतो. CDB ला काय लिहू शकतो, CDO इक्वल्स टू अँगल याला काय लिहू शकतो, OBA इक्वल्स टू अँगल काय, OBA. आणि हे कारण काय लिहिलं आपण, कारण की DOB किंवा BOD हे काय येतं, कोलिनियर आहेत. काय आहेत, कोलिनियर आहेत. तर बघा या ठिकाणी आपण हे दोन्ही अँगल कसे दाखवले, हा अँगल आणि हा अँगल कसे दाखवलेत, इक्वल दाखवले. त्याच्यानंतर बघा आपण जाणार आहोत दोन ट्रायंगल मध्ये, कोणते, COD आणि ट्रायंगल AOB. म्हणून या ठिकाणी लिहिणार इन ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB. तर बघा या ठिकाणी याला दिलं आपण इक्वेशन फर्स्ट. तर काय लिहिणार बघा की अँगल CDO इक्वल्स टू अँगल OBA. हे कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, जे आपण काय दाखवलं, कॉन्ग्रुएंट दाखवले. त्याच्यानंतर बघा हा जो अँगल बनणार आहे कोणता, COD आणि अँगल कोणता, AOB हे कसे होणार आहेत, इक्वल होणार आहेत. कसे होणार आहेत, इक्वल होणार आहेत. कारण काय, व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण अँगल COD कॉन्ग्रुएंट अँगल AOB. काय कारण आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार बाय AA टेस्ट ट्रायंगल COD काय होणार, सिमिलर होणार कोणासोबत, ट्रायंगल AOB. आणि या ठिकाणी जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइडची रेशिओ कशा असतात, प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो की CO अपॉन AO इक्वल्स टू OD अपॉन OB इक्वल्स टू CD अपॉन AB. तर या ठिकाणी बघा आपल्याला ज्या साइड दिलेल्या आहेत तेच रेशो आपल्याला काय करायचे, इक्वल करून लिहायचे. तर या ठिकाणी बघा AB ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपल्याला OB दिलेलं आहे, तर आपल्याला काय करायचे, हे दोन्ही रेशो इक्वल लिहायचे. या ठिकाणी लिहिणार आपण OD अपॉन OB इक्वल्स टू CD अपॉन AB. तर बघा या ठिकाणी आपल्याला OD फाइंड करायचा. OB आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे, 15. त्याच्यानंतर आपल्याला CD दिलेला आहे, किती दिलेला आहे, 6. त्याच्यानंतर AB ची लिंक दिलेली आहे आपल्याला 20. त्याच्यानंतर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 20 इंटू OD इक्वल्स टू 15 इंटू 6. 20 या साईडला काय तर मल्टिप्लाय तिकडे केल्याच्यानंतर काय होणार, डिवाइड. OD इक्वल्स टू 15 इंटू 6 डिवायडेड बाय 20. त्याच्यानंतर वरती जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार, 90 डिवायडेड बाय 20. 0 काय होणार, कॅन्सल. त्याच्यानंतर 9 ला डिवाइड केलं 2 नंतर किती येणार, 4.5. तर ज्या पण वेळेस आपल्याला ट्रॅपेझियमवर आधारित क्वेश्चन असेल तर काय करता येते, आपल्याला वरचा ट्रायंगल खालच्या ट्रायंगल सोबत काय दाखवता येते, सिमिलर दाखवता येते. आणि आपल्याला नेहमीसाठी हीच टेस्ट लावता येते
कोणती AA टेस्ट. यानंतर बघायचं आपला क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे की क्वाड्रिलॅटरल ABCD पॅरलेलोग्राम आहे. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABCD हा काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. पॉइंट E इज ऑन साइड BC. तर बघा हा जो पॉइंट E आहे BC वर आहे, पण काय कशा पद्धतीने आहे की लाईन DE इंटरसेक्ट रे AB. तर काय करत आहे बघा, हा जो रे AB आहे T ला इंटरसेक्ट करत आहे, बरोबर का. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचं की DE इंटू BE इक्वल्स टू CE इंटू T. तर आपल्याला काय करायचंय, तर हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे BET आणि ट्रायंगल CED. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की क्वाड्रिलॅटरल ABCD इज काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. याचा अर्थ त्याच्या अपोजिट साइड इक्वल असतात आणि काय असतात, पॅरलल असतात. तर या ठिकाणी साइड AB आणि साइड DC एकमेकाला काय असणार, पॅरलल असणार. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार साइड AB पॅरलल साइड DC. काय कारण आहे, अपोजिट साइड काय असतात, पॅरलल असतात. कोणाच्या, पॅरलेलोग्रामच्या. त्याच्यानंतर बघा की आपण AB आणि DC पॅरलल आहेत असं म्हणतो, तर आपण असं देखील म्हणू शकतो की AT पॅरलल आहे DC ला. कारण काय की AB जी लाईन आहे त्याच्यावरच कोण आहे, AT लाईज करत आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो की AT साइड AT पॅरलल साइड DC. सिन्स काय कारण आहे की ABT एकाच लाईनवर आहे, म्हणून ते लाईन काय असणार आहे, पॅरलल असणार आहे DC ला. तर बघा या ठिकाणी ह्या दोन लाईन एकमेकाला काय होणार, पॅरलल होणार आणि TD काय होणार, त्याची ट्रान्सव्हर्सल. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण की साइड AT पॅरलल साइड DC अँड TD इज देअर ट्रान्सव्हर्सल. TD इज देअर ट्रान्सव्हर्सल. तर बघा या ठिकाणी हा जो अँगल बनणार कोणता, ATD आणि अँगल TDC हे कसे होणार, इक्वल होणार आणि ते कोणते होणार, इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर बघा या ठिकाणी अँगल ATD कॉन्ग्रुएंट अँगल TDC आणि कोणते होणार, अँगल इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर या ठिकाणी बघा आपण याला असं देखील लिहू शकतो की अँगल BTE आणि अँगल EDC कसे लिहू शकतो, कॉन्ग्रुएंट. कारण की ABT एकाच लाईनवर आहेत आणि TED पण सुद्धा काय आहेत, एकाच लाईनवर आहेत. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल EDC. सिन्स याचं कारण काय आहे की ABT हे काय आहेत, एकाच लाईनवर आहेत. त्याच्यानंतर TED हे सुद्धा काय आहेत, एकाच लाईनवर आहेत. याला दिलं आपण इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर आपण बोलत आहे या ट्रायंगल मध्ये बघा BET आणि ट्रायंगल CED. इन ट्रायंगल BET अँड ट्रायंगल CED. तर या ठिकाणी बघा हा जो अँगल आहे BTE आणि EDC, तर हा आपण काय दाखवलेला आहे, इक्वल दाखवलेला आहे. तर फ्रॉम इक्वेशन 1 या ठिकाणी लिहिणार BTE कॉन्ग्रुएंट अँगल EDC. तर या ठिकाणी काय लिहिणार, हे कुठून लिहिलं आपण, फ्रॉम इक्वेशन 1. त्याच्यानंतर बघा हा जो अँगल आहे BET आणि अँगल CED हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होणार. कारण काय, व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणून या ठिकाणी लिहिणार अँगल BET कॉन्ग्रुएंट अँगल CED आणि या ठिकाणी कारण काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. नेक्स्ट आपल्याला माहिती आहे की बाय कोणती टेस्ट लागेल, या ठिकाणी AA टेस्ट. हे जे दोन्ही ट्रायंगल आहेत BET सिमिलर होणार कोणासोबत, ट्रायंगल CED. जर हे सिमिलर असतील तर आपल्याला माहित आहे त्यांच्या साइडचे रेशो कसे असतात, सेम असतात. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार की BE अपॉन CE इक्वल्स टू TE अपॉन DE इक्वल्स टू BT अपॉन CD. तर यामधले कोणते दोन रेशो सिलेक्ट करायचे, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा BD हे दिलेले आहेत, म्हणून हे दोन रेशो काय करायचे, इक्वल लिहायचे. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार की BE अपॉन CE इक्वल्स टू TE अपॉन DE. तर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर बघा BE इंटू DE इक्वल्स टू CE इंटू
टी. तर या ठिकाणी बघा आपल्याला तेच प्रूफ करायचं होतं की बीई इंटू डी इक्वल्स टू सीई इंटू टी. या ठिकाणी आपण याला असं देखील लिहू शकतो की डीई इंटू बीई इक्वल्स टू सीई इंटू टीई. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतील, अशा पद्धतीनं प्रूव्ह करावं लागेल. यानंतर आपल्याला बघायचा आहे आपला क्वेश्चन नंबर 8 जो आपल्याला दिलेला आहे बघा. इन द फिगर सेगमेंट एसी आणि बीडी, सेगमेंट एसी आणि सेगमेंट बीडी एकमेकाला इंटरसेक्ट करत आहेत ॲट पॉईंट पी आणि आपल्याला दिलेले एपी अपॉन सीपी इक्वल्स टू बीपी अपॉन डीपी. तर आपल्याला प्रूव्ह करायचा हा जो ट्रायंगल आहे ए बी पी हा सिमिलर दाखवायचा कोणासोबत सी डी पी. तर या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी काय दिलेले आहेत की या दोन्ही ट्रायंगलचे जे टू करस्पॉन्डिंग साईडचे जे रेशिओ आहे ते कशात दिलेले आहेत, प्रोपोर्शन मध्ये दिलेले आहेत. आपल्याला काय करावं लागेल, हा अँगल फक्त काय दाखवावं लागेल, व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवावं लागेल. मग बाय एस ए एस टेस्ट हा ट्रायंगल काय होणार, सिमिलर. पण या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहिणार की गिवन इन ट्रायंगल, कोणता दोन ट्रायंगल, ए बी पी अँड ट्रायंगल सी डी पी. आपल्याला गिवन आहे, काय गिवन आहे, एपी अपॉन सीपी इक्वल्स टू बीपी अपॉन डीपी. हे काय आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर अँगल ए पी बी कॉन्ग्रुएंट अँगल सी पी डी. काय कारण आहे, हे अँगल आहे तर व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणून बाय एस ए एस टेस्ट ट्रायंगल ए बी पी काय होणार, सिमिलर होणार कोणासोबत, ट्रायंगल सी डी पी सोबत. या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी दिलेले होते की टू साइड्सचे जे रेशिओ आहेत हे कशात दिलेले होते, प्रोपोर्शन मध्ये दिलेले होते. नेक्स्ट बघा आपला लास्ट क्वेश्चन ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दिलेले आहे इन द फिगर इन ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी मध्ये बघा आपल्याला काय दिलेले आहे, आपल्याला दिलेलं आहे की पॉइंट डी जो आहे तो लाई करत आहे ऑन साइड बीसी वर. इज सच दॅट अँगल बीएसी, हा जो अँगल आहे बीएसी आणि अँगल एडीसी हे कसे आहेत, इक्वल आहेत. देन आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितलं की सीए स्क्वेअर इक्वल्स टू सीबी इंटू सीडी. नेक्स्ट बघा याच्यामध्ये काय करतील आपल्याला, इन ट्रायंगल बघा बीएसी आणि ट्रायंगल एडीसी, इन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल एडीसी. तर या ठिकाणी बघा की आपल्याला दिलेलंच आहे पहिले की बीएसी आणि एडीसी यांचे मेजर कसे आहेत, इक्वल आहेत. अँगल बीएसी इक्वल्स टू अँगल एडीसी हे काय आहेत, इक्वल आहेत आणि हे काय आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर बघा की बीएसी मध्ये बघा की एसीबी आणि एडीसी मध्ये बघा की डीसीए हे अँगल जो आहे हे काय आहे, कॉमन आहे दोन्हीमध्ये काय कॉमन आहे. या ठिकाणी लिहिणार आपण अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट अँगल ए सी डी आणि हे काय दोन्हीमध्ये कॉमन अँगल. त्याच्यानंतर बाय आपण लिहू शकतो दोन करस्पॉन्डिंग अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये कशा दाखवलेत, कॉन्ग्रुएंट. बाय डबल ए टेस्ट हे जे दोन्ही ट्रायंगल आहेत ट्रायंगल बी ए सी सिमिलर होईल ट्रायंगल ए डी सी. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइडचे रेशिओ कशात असणार, प्रोपोर्शन मध्ये असणार. तर या ठिकाणी लिहिणार आपण बी ए अपॉन ए डी इक्वल्स टू ए सी अपॉन डी सी इक्वल्स टू बी सी अपॉन ए सी. तर या ठिकाणी बघा आपल्याला ए सी बघायचं आहे तर हे रेशिओ आपण काय करणार, इक्वल लिहिणार, कारण की आपल्याला बी सी सी डी पाहिजे. आणि या ठिकाणी हे दोन रेशिओ आपण काय लिहिणार, इक्वल लिहिणार. या ठिकाणी लिहिणार ए सी अपॉन डी सी इक्वल्स टू बी सी अपॉन ए सी. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर ए सी इंटू ए सी काय होणार, ए सी स्क्वेअर इक्वल्स टू बी सी इंटू डी सी. तर या ठिकाणी आपण बी सी ला काय लिहू शकतो, सी बी देखील लिहू शकतो आणि डी सी ला काय लिहू शकतो, सी डी. हेन्स ए सी स्क्वेअर इक्वल्स टू सी बी इंटू सी डी. हेन्स तर या पद्धतीनं आपण काय केलेली आहे, आपली प्रॅक्टिस सेट या ठिकाणी काय केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.